Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Vaishali Kapde, Shimpi from Jnana Prabodhini Madhyamik and Kanishta Mahavidyalaya. So friends, if you haven't subscribed my channel, please subscribe it and hit the bell icon so that you will get the notifications whenever I will upload the new video. So today we are going to learn Standard 10th Lesson 1.4 Be Smart second part. Let us start the lesson. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बी स्मार्ट या लेसनचा पहिला पार्ट आणि चिटचॅट ॲक्टिव्हिटी बघितली होती. आज आपण या लेसनचा उर्वरित भाग पेज नंबर 22 वर पॅसेज आहे. पॅसेज नंबर 5 स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. इथून हा लेसन आज आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक या लेसनमध्ये लेखकांनी आपल्याला स्मार्ट या शब्दाचं एक्रॉस्टिक दिलेलं आहे आणि आपलं जे ध्येय आहे ते कशा पद्धतीने असायला पाहिजे आणि त्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी कुठल्या मार्गाने आपण वाटचाल करायला पाहिजे हे या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. स्मार्ट गोल्स म्हणजे जे स्मार्ट ध्येय आहेत त्यासाठी एक विशिष्ट मार्गदर्शक अशी सूची असते. ती कोणती ती या ठिकाणी सांगितलेली आहे. स्मार्ट या एस लेटरपासून स्पेसिफिक हा वर्ड या ठिकाणी सांगितलेला आहे. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. आपल्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा ज्यावेळी आपण शोध घेत असतो त्यावेळी त्यामध्ये सुधारणा आवश्यक असणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजे जे मोर स्पेसिफिक, जेवढे अचूक क्षेत्र आपण निवडलेलं असेल तेवढं आपण गोल साध्य करत असताना, आपलं ध्येय साध्य करत असताना आपल्याला अधिकाधिक चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे ते ध्येय साध्य होऊ शकतं. ते ध्येय साध्य करत असताना इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स टू वर्क टुवर्ड्स द गोल. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला जर ध्येयाची विशिष्ट पद्धतीने आपण निवड केलेली असेल तर आपल्याला त्या ध्येयाचं मापदंड ठरवण्यासाठी, पॅरामीटर म्हणजे मापदंड ठरवणेही सोपे जाते. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो. बघा, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. जर आपल्याला एखादं घर बांधायचं असेल तर ते घर बांधतानाही आपल्याला खूप प्लॅन करणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला किती क्षमतेचं घर हवं आहे, ते घर बांधण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, किती मटेरियल, कोणत्या प्रकारचं मटेरियल लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं हे खूप गरजेचं असतं. स्मार्ट गोल्सचा विचार करत असताना ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यातील दुसरी गाईडलाईन दिलेली आहे ती म्हणजे मेजरेबल. एम या शब्दापासून, लेटरपासून सुरू होणारा शब्द म्हणजे मेजरेबल. आपण जे गोल्स आपल्या जीवनामध्ये साध्य करणार आहोत, साध्य करायचे आहेत, त्यासाठी आपण निवडलेले ध्येय हे मोजता येण्यासारखे पाहिजे, मेजरेबल पाहिजे, मोजता येण्याजोगे पाहिजे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. क्वांटिफाईंग गोल्स म्हणजे मोजमाप करणे, ध्येयाचे मोजमाप करणे. तर असं ध्येय जर आपण निवडलेलं असेल ज्याचं आपण मोजमाप करू शकतो, तर ते ध्येय, त्या ध्येयाचं परिमाण निश्चित केलं असेल तर आपल्याला प्रगतीकडे जाणारा जो मार्ग आहे तो निश्चित करता येतो, आखता येतो. प्रोग्रेस म्हणजे प्रगती. प्रगतीकडे आपल्या
सक्सेसकडे जाण्यासाठी आपल्याला सोपं पडतं. म्हणजे भविष्यातील आपली प्रगती आपल्याला साधणे हे सोपं जातं जर आपलं ध्येय आपण निश्चित केलेलं असेल तर. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. बेंचमार्क म्हणजे मोजमाप करण्याचे प्रमाण. ध्येयपूर्तीच्या आपल्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला मोजमाप करण्याचं प्रमाण ठरवता येतं आणि आपल्यामध्ये ज्या काही सुधारणा आपल्याला घडवून आणायच्या आहेत त्याही सुधारणा घडवून आणणं आपल्याला सोपं जातं. यातही आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी फुटबॉल खेळतात मुलं ग्राउंडवर, खेळाडू ज्यावेळी फुटबॉल खेळतात त्यावेळी प्रत्येकाची जागा ही ठरवून दिलेली असते. प्रत्येक खेळाडूने कुठं थांबलं पाहिजे हे ठरवलेलं असतं. मग ते कशानुसार ठरवलं जातं तर त्या खेळाडूची जी क्वालिटी आहे, त्या खेळाडूमध्ये जे स्किल आहे त्यानुसार त्याचं स्थान हे ठरवलं जातं. म्हणजे खेळाडूची भूमिका कुठली असेल आणि त्याने कुठल्या जागी थांबलं पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी निश्चित केलेलं असतं. म्हणजे आपण निवडलेलं जे गोल आहे ते आपल्याला मेजरेबल पाहिजे, म्हणजे मोजता येण्याजोगं पाहिजे. थर्ड थिंग इज गिवन हिअर अचिवेबल. आपलं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासारखं पाहिजे, साध्य करण्यायोग्य पाहिजे. Setting goals that can be completed in the designated period of time. आपलं जे ध्येय आहे ते ध्येय ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करण्यासारखं पाहिजे असं ध्येय आपण निवडलं पाहिजे. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. म्हणजे जी ध्येय आपण साध्य करणार आहोत ती ध्येय साध्य करण्यासाठी, विस्तृत ध्येय पूर्ण करण्यासाठी, ब्रॉडर म्हणजे विस्तृत, विस्तीर्ण अशी ध्येय साध्य करण्यासाठी पहिली पायरी जी आहे ज्यातून कित्येकदा आपण आपलं भविष्य ठरवत असतो, दॅट फर्दर डिफाईन्ड करिअर, आपलं भविष्यातील करिअर त्यातून साध्य होत असतं. यू हॅव टू सेट युअर गोल विच इज अचिवेबल. असं ध्येय आपण निवडलं पाहिजे जे आपल्याला प्राप्त होणार आहे, त्यातून आपल्याला आपलं भविष्य घडणार आहे. म्हणजे आपली क्षमता ओळखून आपण जर ध्येय निवडलं तर आपण जीवनामध्ये निराश न होता यशस्वी होऊ, अशा प्रकारचा अर्थ ह्यातून आपल्याला लेखकांना सांगायचा आहे. यातही एक उदाहरण दिलेलं आहे बघा. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. म्हणजे आपली क्षमता काय आहे ती क्षमता ओळखून आपल्याला ध्येय निवडायचं आहे. विद्यार्थी दशेत असताना आपण प्रेसिडेंट होऊ शकत नाही किंवा प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही. मग आपली क्षमता काय आहे, विद्यार्थी दशेत आपलं काम काय आहे, आपले स्किल्स काय आहेत हे ओळखून आपण त्या वेळेला ते ध्येय साध्य करत पुढे गेलो तर इन फ्युचर भविष्यामध्ये नक्कीच आपण प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर होऊ शकतो. अशा प्रकारचं साध्य करण्यासारखं ध्येय ठरवणं हे यातून लेखकांना सांगायचं आहे. फोर्थ थिंग इज गिवन हिअर रिअलिस्टिक. या ठिकाणी रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आपलं ध्येय कसं असलं पाहिजे, वास्तववादी असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. पहिल्या वाक्यात सांगितलेलं आहे बघा,
It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. आपल्यामध्ये जे कौशल्य आहे, आपल्याला जे कौशल्य अवगत आहेत, आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता ओळखून ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं आहे. एक्सपर्टाईज म्हणजे प्रावीण्य मिळवणे. आपल्यामध्ये काय प्रावीण्य आहे ते प्रावीण्य ओळखून आपण आपल्या क्षमतांनुसार ध्येय निश्चिती करायला पाहिजे. मग पुढे काय सांगितलं आहे पुढच्या वाक्यात? बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. म्हणजे कमी कालावधीमध्ये किंवा शॉर्टकट शोधून आपण एखाद्या विषयामध्ये एक्सपर्ट बनू शकत नाही. एक फ्रेज आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कुठल्याही गोष्टीमध्ये परफेक्ट व्हायचं असेल, आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल तर आपल्याला सततच्या प्रॅक्टिसची गरज असते. सतत सरावाने आपण एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. म्हणजे शॉर्टकटने आपण यशस्वी होऊ शकत नाही हेच ह्या वाक्यातून लेखकांना सांगायचं आहे. आणि जर आपण तसा विचार केला, कमी कालावधीमध्ये एखाद्या विषयामध्ये पारंगत होण्याची जर आपण अपेक्षा ठेवली तर ती अवास्तव आहे, ती रिअलिस्टिक नाही आहे, ती अनरिअलिस्टिक आहे. अनरिअलिस्टिक म्हणजे अवास्तव आहे. बघूयात पुढे काय सांगितलं आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेंडिंग गोल्स. मग आपला जर दृष्टिकोन वास्तववादी असेल तर आपल्याला ध्येय साध्य करणे खूप सोपे जाते. बीइंग रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी असणे. विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल, आपल्याला यशस्वीतेकडे नेताना रिअलिस्टिक असणे हे खूप गरजेचे आहे. आणि आपल्याला अटेंडिंग गोल्स म्हणजे गोल साध्य करणेही त्यामुळे सहज शक्य होते. आणखी पुढे सांगितलं आहे, इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट एग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. खूप छान वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे, की जर आपण स्वतःला डिफेन्सिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे स्वतःला बचावात्मक सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. सेफ झोनमध्ये राहणे म्हणजे स्वतःला सेफ ठेवणे, स्वतःला काही त्रास न करून घेता सक्सेसची आपण अपेक्षा नाही करू शकत. अँड नॉट ॲग्रेसिव्ह. ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक किंवा धडाडीचे व्यक्तिमत्व असणे. आपल्यामध्ये आक्रमकता असली पाहिजे. आक्रमकता म्हणजे काय? जोखीम स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे आपल्यामध्ये. आपल्यामध्ये रिस्क स्वीकारण्याची, रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला सेफ झोनमध्ये असून चालत नाही. आणि तसं जर आपण नसू म्हणजे बचावात्मक आपण राहू आणि जर आपण जोखीम पत्करली नाही तर आपण अशा प्रकारचे ध्येय कधीही वास्तववादी असू शकत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या टी व्हीवर एक ॲड दाखवली जाते बघा. सचिन तेंडुलकरची ॲड आहे. एक मुलगा लहान क्रिकेट खेळत असतो आणि एक लेडी त्या सचिन तेंडुलकरजवळ बसलेली असते बघा. ॲक्च्युली ती ॲड म्युच्युअल फंडची आहे. सचिन तेंडुलकर आणि त्या लेडीमध्ये हेच संभाषण होतं की जोखीम स्वीकारल्याशिवाय तो मुलगा ज्यावेळी क्रिकेट खेळतोय त्यावेळी जर तो रिस्क घेईल तरच तो यशस्वी होईल. तसंच जीवनामध्ये आपण जर जोखीम स्वीकारू तर आपण यशस्वी होऊ असं सचिन तेंडुलकरला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तीच ॲड या ठिकाणी मला असं वाटतं लागू पडते बघा. जर आपल्याला आपलं ध्येय वास्तववादी ठेवायचं असेल तर आपण स्वतःला सेफ झोनमध्ये ठेवू शकत नाही. आपण स्वतःला जोखीम पत्करणं शिकवलं पाहिजे. रिस्क घेऊनच, ॲग्रेसिव्ह राहूनच, आक्रमक राहूनच आपण रिअलिस्टिक ध्येय साध्य करू शकतो. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. To adhere म्हणजे बांधणी करणे. आपण आपल्या डोक्यामध्ये काय ध्येय साध्य करायचं आहे त्याचं चित्र हे स्पष्ट असायला हवं आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला धडपड करायला पाहिजे. ती ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला
आपल्यामध्ये क्षमता असायला पाहिजे. आयडेअर म्हणजे त्या क्षमतांची बांधणी आपण करायला पाहिजे आणि तरच आपण आपलं गोल वास्तववादी दृष्टिकोनातून साध्य करू शकतो.